श्री स्वामी समर्थ. मराठी बखर. लेखक गोपाळबुवा केळकर. संपादक रामचंद्र चिंतामण ढेरे. भाग 14. बसाप्पा तेल्याचा भाग्योदय. बसाप्पा तेली मंगळवेढ्यास राहत असे. एक दिवस तो जंगलात फिरत असता कंटकांची शय्या करून त्यावर श्री समर्थ निजले होते हे पाहून तो त्यांची एकनिष्ठ भक्ती करू लागला. त्याची बायको मोलमजुरी करून पोटभरी. घरी दारिद्र्य फार असून नवरा वेड्याच्या नादी लागला म्हणून ती फार दुःखी असे. याप्रमाणे बरीच वर्ष गेली. बसाप्पाची भक्ती पाहून समर्थ प्रसन्न झाले व बसाप्पाचे दारिद्र्य दूर करावे असे त्यांच्या मनात आले. मग काय तिथं उशीर आहे. एके दिवशी 4 घटका दिवस असता बसाप्पास बरोबर घेऊन लगतच काटवण म्हणून गाव आहे त्या गावाच्या जंगलात गेले. महाराज पुढे व बसप्पा मागे. याप्रमाणे जाता जाता अस्तमान झाला. एकाएकी त्या जंगलात हजारो सर्प दिसू लागले. जिकडे पहावे तिकडे सर्पच सर्प. हे पाहून बसाप्पा घाबरला व श्री स्वामींच्या चरणी लागला. समर्थांनी त्यास अभय देऊन म्हटले, तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत यातून घे, घाबरू नकोस. श्री स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून आपल्या अंगावरील वस्त्र सर्पावर घालून भीत भीत एक सर्प बसाप्पाने हस्तगत केला. सर्प 1.5 हात लांबीचा होता. त्याने तो आपल्या काखेत ठेवला. मग रानातील सर्व सर्प नाहीसे झाले. महाराज आणि बसप्पा गावाकडे परतले. गावाजवळ एक छानदार बाग होती. त्यात महाराज बसले आणि बसप्पास आज्ञा केली की तुझ्या काखेत धन आहे ते घेऊन बायको मुलांसह आनंदाने राहा. महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून बसप्पा स्वग्रही गेला. भ्रतार घरी आलेला पाहून बायकोस आनंद झाला. बायकोच्या समक्ष काखेतील गाठोडे काढून सोडून पाहतो तो सर्पाच्या ऐवजी 52 कशी सोन्याची लगड दृष्टीस पडली. त्या बायको मुलाचा आनंद गगनात मावेनासा झाला. प्रातःकाळी त्या दाम्पत्याने महाराजास पंचारती केली. पुढे त्यांच्या जन्मभर त्यांना दारिद्र्य आले नाही. हा बसाप्पा तेली अक्कलकोटास महाराज आल्यावर प्रतिवर्षी यात्रेस येत असे. ही गोष्ट शके 1766 साली घडली. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.